कर्नाटकमधील एका सरकारी बसमध्ये घडलेल्या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये बस कंडक्टर एका महिला प्रवाशाकडे आधार कार्डची मागणी केल्यानंतर अचानक बसमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय। त्यानंतर संबंधित महिलेच्या अंगात देवी आल्याचा दावा उपस्थित प्रवाशांकडून करण्यात आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय। मिळालेल्या माहितीनुसार महिला सरकारी योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासाचा लाभ घेत होती। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणं आवश्यक असल्याने कंडक्टरनं महिलेकडे आधार कार्ड मागितलं। मात्र त्यानंतर महिला अचानक मोठ्यानं बोलू लागली, तिच्या हालचाली बदलल्या आणि बसमधील काही प्रवाशांनी तिच्या अंगात देवी आल्याचा दावा केला। ही घटना पाहून बसमधील इतर प्रवासीही काही काळ घाबरले। काही जणांनी महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हात जोडून प्रार्थना करण्यास सुरुवात केली। काही वेळासाठी बसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान उपस्थित प्रवाशांपैकी काहींनी या संपूर्ण घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात। काहींनी ही धार्मिक श्रद्धेशी संबंधित घटना असल्याचं म्हटलंय तर काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा किंवा भावनिक प्रतिक्रिया असू शकते असं मत व्यक्त केलंय। या घटनेबाबत संबंधित महिला किंवा बस प्रवाशांकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाहीये। तसेच महिलेच्या अंगात देवी आली होती या दाव्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओंकडे पडताळणी करूनच पाहण्याचं आवाहन केलं जातं। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून कर्नाटकातील ही घटना नेमकी काय होती याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे।